श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल मंदिरात संपन्न झाला. या निमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला मोत्याचे दागिने अलंकार परिधान करण्यात आले. गावातून पारणा काढण्यात आला. या निमित्त हरिदास बिचितकर दाम्पत्याने विठ्ठल व रुक्मिणी मातेची मूर्ती हातात घेतली. टाळ मृदुंगाच्या गजरात हा पारणा काढण्यात आला. यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पारणा मंदिरात आला. यानंतर लग्न घाई सुरू झाले. कुरवल्या नटून थटून आल्या होत्या. देवबाप्पा विजय कुलकर्णी व पराग कुलकर्णी होते. सनई चौघडा सुरू केला. संपूर्ण मंदिर वराडे मंडळीने भरून गेले होते. अक्षदा वाटण्यात आल्या. देवबाप्पा म्हणाले, मुलाचे मामा व मुलीचे मामा आले का? मुलाचे मामा म्हणून हरिदास बिचितकर व मुलीचे मामा भरत बिचितकर म्हणून उभा राहिले. दोघांनी एकमेकाला साखर भरवली. लग्नाला सुरुवात करायची असे देवबाप्पा म्हणाले. त्यानंतर देवबाप्पाने मंत्र म्हटला. मंगलाष्टिका सुरू झाल्या. एकूण 7 मंगलाष्टिका म्हणण्यात आल्या. विजय कुलकर्णी, पराग कुलकर्णी, सुजाता सासवडे, अनिल तळेकर यांनी मंगलाष्टिका म्हणाल्या. शेवटची मंगलाष्टिका झाल्यावर लग्नासाठी आलेल्या हजारो भाविकांना हरिदास बिचितकर व भरत बिचितकर यांच्या वतीनं भोजनाची सोय करण्यात आली होती. त्याचा आस्वाद भाविकांनी घेतला. तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेला 56 भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला. नैवेद्य विठ्ठल महिला भजनी मंडळ व स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यासाठी मैना पळसे, सुजाता सासवडे, मनीषा गिराम, सरपंच सारिका कोरे, अनिता गौरव, कौशल्या भिस्ते, अश्विनी बिचितकर यांनी परिश्रम घेतले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा.